नमस्कार. संध्याकाळचे 5:30 वाजता आहेत. बुलेटिनमध्ये मी वर्षा नलवडे आपल्या सर्वांचं स्वागत करते. राज्याच्या कानाकोपऱ्यात काय घडामोडी घडतायत बघणार आहोत. 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. जळगावमध्ये भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन. कार्यालयासमोर घोषणाबाजी देत विविध मागण्यांसाठी आंदोलन. नवीन आस्थापना मंजूर करणं आणि सुधारित वेतन श्रेणीच्या मागणीसाठी आंदोलन. मागण्या मान्य न झाल्यास कामबंद आंदोलनाचाही इशारा. जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतीवरती प्रशासक नियुक्त करण्याच्या निर्णयाविरोधामध्ये अखिल भारतीय सरपंच परिषदेचं आंदोलन. आज दिवसभरासाठी सर्व ग्रामपंचायत बंद ठेवत आंदोलन. प्रशासक नियुक्त न करता गावचा कारभार सरपंच आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडेच ठेवण्याची भूमिका. गोंदियाच्या देवरी तालुक्यातील धोबाटोला या गावामध्ये दारूबारच्या विरोधामध्ये ग्रामस्थ आक्रमक. ग्रामसभेनंतर बारची तोडफोड, व्हिडिओ व्हायरल. तर मतदानादरम्यान बार मालकाचा हस्तक्षेप, संतप्त गावकऱ्यांचा राडा. 22 फेब्रुवारीला भारत मुक्ती मोर्चाचा नागपूरमध्ये संघ मुख्यालयावरती मोर्चा. ओडिशातील बाली यात्रा मैदानामध्ये आयोजित अधिवेशन रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवरती भारत मुक्ती मोर्चा चांगलेच आक्रमक. लातूर ते बुलढाणा बसच्या चालकानं मद्यपान केल्यानं 4 तास प्रवासी ताटकळले. 4 तासांनी दुसऱ्या बसनं प्रवासी बुलढाण्याला पोहोचले. हॉटेलवरती बस थांबल्यानंतर चालक मात्र पसार. दुसरा चालक नसल्यानं प्रवासी ताटकळले. चंद्रपुरातील आकाशवाणी मार्गावरील वादग्रस्त भिंतींचा मुद्दा पुन्हा एकदा रेणीवरती. पावसाळ्यामध्ये ज्या भागात नाल्याचं पाणी शिरतं त्या भागामध्ये भिंत न बांधता विरुद्ध दिशेला भिंत उभारण्यामध्ये आल्यानं संशय. 1 कोटी रुपये खर्च करून भिंत बांधल्याचा आरोप. गोकुळचे दूध पुन्हा 2 रुपयांनी वाढणार. 2 रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव समोर. आज होणाऱ्या गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये दरवाढीवरती शिक्कामोर्तब. 68 रुपये प्रति लिटर मिळणारं दूध आता 70 रुपयांना मिळणार. वर्ध्याच्या दहेगावमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याचा इशारा देणारे बॅनर्स. मूलभूत सुविधांच्या अभावामुळे निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याचा इशारा. गेल्या वर्षभरात बेरोजगारी, मानसिक तणाव, कौटुंबिक कलहातून 616 तरुणांनी जीवन संपवलं. नागपूर जिल्ह्यातील धक्कादायक वास्तव पुढे. उपराजधानीतील धक्कादायक वास्तवानं मोठी खळबळ. पंढरपुरातील चंद्रभागेच्या काठावरती असणाऱ्या पुंडलिक मंदिराला सोन्याचा कळस. विजया पाटील यांचा मुलगा आणि सोनेने सोन्याचा कळस बसवला. यानंतर विधिवत पूजा करून पुंडलिक मंदिराला सोन्याचा कळस चढवण्यात आला. हिंगोली पोलिसांकडून दुसऱ्यांदा मोठ्या प्रमाणात अफूची शेती उद्ध्वस्त. औंढा नागनाथ तालुक्यातील मूर्तिजापूर, सांगवी शिवार आणि सिद्धेश्वर भागात पोलिसांचा छापा. 10 क्विंटलपेक्षा अधिक अफूची झाडं जप्त. नाशिकच्या गंगापूर रोडवरील 62 एकर जमिनीची मूळ कागदपत्र गहाळ झाली आहेत. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून जमिनीची कागदपत्र गायब आहेत. जमीन व्यवहारातील गंभीर प्रकार तर महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित. नाशिकमध्ये भविष्य सांगण्याच्या आमिषानं शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला. तब्बल 35 जणांना 11 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचं समोर. संशयित आरोपी दुबईला पळून गेल्याची पोलिसांची माहिती. हिंगोलीतील औंढा नागनाथ रथोत्सवादरम्यान महिलांची हाणामारी. महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. गुरुवारी औंढा नागनाथ मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त रथोत्सव पार पडला. नाशिकमध्ये मनमाड या ठिकाणी ट्रॅफिकचा गर्भपाती महिलेला फटका बसलाय. कळा सहन न झाल्यानं महिलेची रिक्षातच प्रसूती झाली. वाहतूक कोंडीमुळे गर्भवती महिलेला यातना सोसाव्या लागल्या. रिक्षा चालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमुळे बाळ आणि आई देखील सुखरूप आहे. भंडाऱ्यातील बाळ विक्री केल्याचं प्रकरण. मुख्य आरोपी डॉक्टर अखेर पोलिसांच्या ताब्यात आहे. यापूर्वी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 4 जण अद्यापही फरार आहेत. मुख्य आरोपीच्या अटकेमुळे तपासाला वेग आलेला आहे. धुळे जिल्ह्यामध्ये यंदा रब्बी हंगामामध्ये गव्हाची पेरणी. मात्र गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यानं शेतकरी हवालदिल झालेत. गेल्या 2 वर्षांपूर्वी अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे गहू आणि हरभरा पिकांचं मोठं नुकसान झालंय. नाशिकच्या विंचूर येथील शासकीय मका खरेदी केंद्रावरती बारदान अभावी मका खरेदी ठप्प झाली आहे. मागील 4 दिवसांपासून मक्यानं भरलेले 30 ट्रॅक्टर खरेदी केंद्रांवरती उभे आहेत. अक्कलकुवा तळोदा तालुक्यातील शेतकऱ्यांना मशरूम शेती करण्यासाठी आत्मा प्रकल्पाच्या माध्यमातून साहित्य. आत्मा योजनेअंतर्गत 50 लाभार्थ्यांना रोजगाराची संधी. प्रशिक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी यावेळेस शेती सुरू करण्यासाठी मदत.
नंदुरबार जिल्ह्यातील 12,000 शेतकऱ्यांची केवायसी रखडली. शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची शक्यता. 39,000 शेतकऱ्यांपैकी केवळ 27,000ंचीच प्रक्रिया पूर्ण. मुदत संपल्यास निधी परत जाण्याची शक्यता. धुळ्यामध्ये संतप्त शेतकऱ्यांना मका विक्री होत नसल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणला. देऊरच्या विनोद देवरेंनी 28 नोव्हेंबरला 3,800 क्विंटल मक्याची नोंद करून अद्यापही खरेदी करण्यात आलेली नाहीये. कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गासाठी आजपासून संयुक्त मोजणी होणार. संयुक्त मोजणीला शक्तीपीठ महामार्ग कृती समितीचा मात्र तीव्र विरोध. संयुक्त मोजणीच्या पार्श्वभूमीवरती कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड. कारवाईचा राजू शेट्टी यांच्याकडून निषेध व्यक्त. परभणीमध्ये शक्तीपीठ महामार्गासाठी मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध. मोजणीच्या विरोधात शेतकरी रस्त्यावरती झोपले. शेतकऱ्यांचा विरोध तरी देखील परभणीतील सहजपुरामध्ये मोजणीला सुरुवात. सहजपूर जवळ शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नाही म्हणाले तुम्ही एकदा एसपी साहेबाला बोलता का? नाही तर सकाळी या साहेब नंबर टाकतो. परभणीच्या सहजपूर जवळ या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाची मोजणी सुरू होण्यापूर्वी महामार्गाला विरोध करणाऱ्यांची पोलिसांकडून काल रात्री धरपकड. शेतकरी संघटनेचे किशोर ढगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. भीमाशंकर अभयारण्य हद्दीमध्ये अनधिकृत दुकानं हटवली. भाविकांसाठी सुविधा उभारणीचा मार्ग प्रशस्त. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती वनविभागाची मोहीम. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी सर्वपक्षीय कृती समिती आक्रमक. 23 फेब्रुवारीला आझाद मैदानावरती आंदोलन करणार. तर समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आझाद मैदानावरती धडकणार. बीड जिल्ह्यातील कुर्ला येथील परीक्षा केंद्रावरती कारवाई होणार. शिक्षण अधिकाऱ्यांनी झालेल्या प्रकाराचा अहवाल मागवला. शिक्षण अधिकारी प्रिया राणी पाटील यांची माहिती. बीड जिल्ह्यामध्ये परीक्षेदरम्यान कुठल्याही प्रकारची गैरसोय होत असेल तर कळवा. बीड जिल्हा परिषदेच्या सीईओंकडून सूचना. कुर्ला येथील गैरसोयीनंतर यापुढे कुठेही गैरसोय आढळल्यास कारवाई होणार. पुण्याच्या धायरी परिसरात शिक्षकानेच केमिस्ट्रीच्या पेपरला पुरवली कॉपी. घडलेल्या प्रकरणानंतर बोर्डाकडून संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याचे आदेश. हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये 61 वर्षांच्या आजीनं दिला 10वीचा पेपर. फेमिदा बेगम असं 10वीची परीक्षा देणाऱ्या आजीचं नाव आहे. शहरातील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात दिला आहे 10वीचा पेपर. पुण्याच्या भोरमध्ये 10वीच्या परीक्षेला शांततेत सुरुवात. कॉपीमुक्त भयमुक्त वातावरणामध्ये 10वीचा पहिला पेपर पार पडला. भोर तालुक्यामध्ये 10 केंद्रांवरती एकूण 3,085 विद्यार्थ्यांनी पेपर दिला. नागपुरातील ब्लाइंड स्कूलमधील विद्यार्थीही 10वीच्या परीक्षेला बसले. पेपरला जाण्यापूर्वी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिले आशीर्वाद. रत्नागिरीमध्ये 10वीची परीक्षा देण्यासाठी मुलांचा खडतर प्रवास. दळणवळणाची साधनं कमी असल्यानं टेम्पोतून 10वीच्या मुलांची परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी धडपड. नागपुरातील अल्पसंख्याक आयोगाच्या शाळेतील गैरप्रकाराची तक्रार केली म्हणून शिक्षकावरती जीवघेणा हल्ला. शाळेच्या मुख्याध्यापकांनी हल्ला केल्याचाही आरोप. बुलढाण्यातील सामूहिक कॉपी प्रकरण उघड करणाऱ्या भरारी पथकाचा सन्मान करा. माजी मंत्री सुबोध सावजी यांची शिक्षण मंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी. दोषींवर कारवाई करण्याची देखील मागणी. दिव्यांग क्षेत्रातील शाळांमधून अतिरिक्त झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांवरती उपासमारीची वेळ. 132 कर्मचारी अतिरिक्त तर 4 महिन्यांपासून वेतन नसल्यानं अडचण निर्माण. तातडीने वेतन सुरू करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी भरवला जनता दरबार. शहरासह ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांनी अधिकाऱ्यांच्या समोर वाचला तक्रारींचा पाढा. समस्यांचं निराकरण करण्याच्या खोतकरांनी सूचना केल्या. धाराशिव जिल्हा परिषदेत शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा प्रस्ताव एनसीपीनं फेटाळला. आमिषाला थारा देत नाही. महायुतीच्या सोबतच असल्याची राष्ट्रवादीची भूमिका. राष्ट्रवादीचे नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांची भूमिका. परळीतील लाचखोर तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यामध्ये.
50,000ची लाचेची मागणी करणाऱ्या परळी तहसीलदाराला अटक. सापळा रचून एसीबीकडून त्यांना अटक करण्यात आली आहे. माझी वसुंधरा अभियानामध्ये शिर्डी नगर परिषद अव्वल 75 लाखांचं बक्षीस जाहीर. उद्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते गौरव केला जाणार. पुण्याच्या चव्हाणवाडीमध्ये लोणारी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न. पारंपरिक वाद्याच्या तालावरती देवीची छबिना मिरवणूक पार पडली. देवीच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतल्या भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी. बीडच्या पाटोदा शहरामध्ये शिवजयंती सोहळा उत्सवात संपन्न. सोहळ्याला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची उपस्थिती. जरांगेंकडून शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन.